कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्याला इथून निघायचं हं? सर मला पण सोडवा ना। जाऊ देईल, पैशाची हाव माणसाला कुठे घेऊन जाते ते कळू देईल। काकाजोबा असं नाही करायचं। आई म्हणते ना, एखाद्याने जर मोठी चुकी केली असेल तर त्याला सुधारायला एक संधी मिळायला हवी। नेत्राचे संस्कार आहेत काका। कुणाचीही सुटका होणार नाही। इथून कुणाचीही सुटका होणार नाही। काही कळतंय का? हे काय आहे? हे ताम्रपत्र आहे आणि निरखून बघितलं ना तर कळतंय की काहीतरी कोरलंय ह्याच्यावरती। ही कोणती लिपी वगैरे आहे का? सर्पलिपी किंवा मोठी लिपी तर नाहीये, पण काहीतरी मजकूर लिहिलाय एवढं नक्की। आणि त्या मजकुराचा अर्थ खूप महत्वाचा आहे, कारण यामध्ये शतग्रीवाच्या अंताचा मार्ग दडलाय आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। या कमी वेळात हे कोडं उलगडायला हवं। तुम्ही इंटरनेटवर बघितलं? हो बघितलं, पण काही सापडलं नाही। मित्रा, तुझ्या आबांना विचारूया। आबांना फोन केला होता पण आबा इथे नाही आहेत आणि आपण थांबू नाही शकत। मला काय वाटतं माहितीये, कदाचित ईशाला हे वाचता येऊ शकतं। ईशाला? हो ईशाला, कारण ईशाकडे तीनही दिव्य शक्ती आहेत। ती स्वतः देवस्तुती आई आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ती हे वाचू शकते। मी ईशाला घेऊन येते पटकन। मित्रा, जे काय करायचं ते लवकर करावं लागेल। त्या तिघांचा जीव धोक्यात आहे। तो शतग्रीव काहीही करू शकतो। सर्वेषां मस्तिष्क जडं भवतु।
मला सांग ईशा, तुला ह्यातलं काही कळतंय का? जरा नीट बघ, तुला वाचता येतंय का हे? नाही, काहीच कळत नाहीये. ईशा, बाळा शांतपणे विचार करा, नीट बघून सांग, तुला कळतंय का काय लिहिलंय ते? अगं आई, खरंच नाही वाचता येते काही. तू एक काम कर, तू त्याला स्पर्श करून बघ, त्या अक्षरांना स्पर्श कर. माझा वंश आहेस तू, ह्या शतग्रीवचा. सुषेण सारखी गद्दारी केलीस ना तर जीव घेईन तुझा. बाबा, वाचव तिला. बाबा, वाचव ना बाबा. तुम्ही जा. अरे, मला घेऊन तुम्ही जा. तुम्ही जा. रीमा बाळा, चल पळ इथून. आता मला सांग, तुला काही जाणवतंय? काही अर्थ लागतोय का त्या अक्षरांचा? नाही, काहीच वाचता येत नाहीये. नेत्र, आता काय करायचं? ही कुठली लिपी आहे ते कसं कळणार आपल्याला? मित्रा, तुला काय वाटतं? देवी आईने एक मार्ग दाखवला आपल्याला, त्या मार्गावरनं आपण गेलो आणि आपल्याला हे सापडलं. पण आता ह्यानंतर काय करायचं ते कळतच नाही. आपण वावोशीला जाऊन येऊ का देवळात? बाबा, तेवढा वेळ नाहीये आता आपल्याकडे. देवी आईचा वास जरी आता घरात नसला तरी देवी आई म्हणाली होती की ती कायम आपल्या पाठीशी असेल. आता हे सापडलंय ना, मग याचा अर्थ सुद्धा कळणार. या युद्धात देवी आई आपल्याला एकटं नाही सोडणार. कोणीतरी आहे जो हे वाचू शकतो. कोण असेल ती व्यक्ती? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.